वेड आहेस ना तू? कधी कधी वाईटातही काहीतरी चांगलं घडत असतं. माझ्या ऍक्सिडेंट बद्दल कळताच तुझं असं अनवाणी पायाने इकडे धावत येणं, माझ्यावर ओरडणं, माझ्यासाठी रडणं, हे सगळं काय नाही. मी नेहमीच चुकीचा वागतो असं म्हणतेस ना तू. आज तुझ्या या वागण्याला जर का मी होकार समजलो तर त्या चुकीचं काय ठरेल नाही. उद्योगपती यशवर्धन चौधरी यांच्यावर अजूनही उपचार सुरूच आहे. त्यांच्या ऍक्सिडेंट बद्दल कळल्यापासून अख्ख्या उद्योग जगाच्या नजरा आता त्यांच्यावर येऊन खेळलेल्या. आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असताना डॉक्टरांनी काही ठामपणे सांगण्यास नकार दिले. पण आमच्या विशेष सूत्रांकडनं कळल्यानुसार त्यांना हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी लोणावळ्याला हलवण्यात आले. माझंही चुकलो. काल मी एवढी धावत पळत गेले, त्याला भेटले, रागवले, ओरडले, पण त्याच्या तब्येतीबद्दल त्याला विचारलंच नाही. हे न्यूजवाले पण ना नीट काही सांगतही नाहीये. आता कसा असेल तो? परी, ऐक ना. बोल. त्या दिवशी ना माझ्या ऑफिसमध्ये माझी मैत्रीण आजारी होती. मग काही नाही, मी तिला फोन केला, तिची चौकशी केली, तर ती म्हणाली तिला खूप बरं वाटलं. पण तू हे सगळं मला का सांगतेस? अगं, मी तुला म्हणून सांगते की आपली कोणी जवळची व्यक्ती आजारी असेल ना तर तिला फोन करायचा, तिची चौकशी करायची. त्या व्यक्तीला बरं वाटतं. बरं. अगं, तो ओजस कसा आहे ग? नाही, त्याची आई भेटली होती काल मला, म्हणत होती त्याची तब्येत बरी नाहीये. तू त्याला फोन केलास? नाही. मग कर ना, हे घे, फोन कर त्याला. मी तुला मगाशी सांगितलं ना तसं. आपली जवळची व्यक्ती असेल ना तिला फोन करून तिची तब्येत विचारायची, कशी आहे, बरी आहे की नाही. आणि बेस्ट फ्रेंड असेल तर विचारायचंच. कर ना, तुझ्या बेस्ट फ्रेंडला फोन कर ना आणि विचार ना त्याची तब्येत कशी आहे. मला माहिती मी फ्रेंडला फोन करा म्हणून तू हे सगळं करतेस ना. मी त्याला फोन करणारही नाही आणि त्याच्याशी बोलणारही नाही. त्याच्याशी बोलले तर तुला राग येतो ना. तो आपल्या घरात आला तर तुला चालत नाही ना, मग मी कशाला फोन करू त्याला? मी नाही फोन करणार त्याला. सारखं सारखं काय ग तू टीव्ही बघत असते, नाहीतर फोनवर असते? मला जरा मदत कर कामाला. ये. नेहा, अगं नेहा, कुठेस तू? अगं तू इथे आहेस? का झालं वहिनी? रिक्षावाल्याला पैसे नाही दिले, तो बाहेर थांबलाय का? एवढंच काम आहे माझं? हे? आणि तू देणार होतीस पैसे? तू खरंच दिले असतेस पैसे? मग अगं, त्या यश बद्दल कळलं मला, म्हणून मी आले इथे. यशचा ऍक्सिडेंट झाला म्हणे. हा, अगं मला राहवलंच नाही, तडक इथे निघून आले मी. अगं, असं काय वागतेस तू? आपल्या यशचा, यशवर्धन चौधरीचा, कळतंय का तुला? कळलं मला वहिनी. कळलं? अगं नेहा, हीच वेळ असते समोरच्याला सहानुभूती दाखवण्याची. हीच वेळ असते की आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतंय हे सांगण्याची, आपण त्याच्या किती जवळ आहोत हे सांगण्याची. कळतंय का तुला? आणि कसं आहे ना, सुखात आपल्या कुणी आपल्याला भेटायला आलं ना तर आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही, पण दुःखामध्ये एखादी व्यक्ती भेटायला आली ना तर ते जास्त लक्षात राहतं. समजतंय का तुला? हा, आणि आपल्याला त्याची गरज आहे. कळलं? यश आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. अगं, त्याच्यामुळेच आपलं भलं होणार आहे. कळत नाही का तुला? वहिनी, मला खूप काम आहे ग, आपण नंतर बोलूया. मग मी अडवतेय तुला? मी अडवलंय का तुला? फक्त मला एवढंच म्हणायचंय, हे बघ,
यश तुझा बॉस आहे आणि तो आहे म्हणून तुझी कंपनी आहे आणि ती कंपनी आहे ना म्हणून तुला नोकरी पण आहे आणि एवढंच नाही तर तुझ्यासाठी तो तुझा प्लीज काय प्लीज वहिनी, त्याची काळजी करायला त्याच्या आसपास खूप माणसं आहेत. आपण काळजी करून काही उपयोग नाही. हेच तुला कळत नाही ना. आता याच वेळेला तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला. अगं हीच वेळ असते त्याच्या जवळच्या माणसांमध्ये आपण त्याच्या जवळचे किती आहोत हे दाखवण्याची ग. तुला सांगते नेहा, कुठल्याही माणसाला जिंकायचं असेल ना तर त्याच्या पोटातनं वाट काढावी लागते. म्हणजे तू जा आणि त्याला विचार ना की तुला खायला काय आवडतं, म्हणजे उपमा आवडतो का पोहे, त्याला जे आवडते ते घेऊन जा, म्हणजे तू खुश होऊन जाईल. कळलं का तुला? ठीक आहे वहिनी, मी बघते. ठीक आहे, म्हणजे तुझं भलं कशात आहे हे तुला कळतच नाहीये. झालं ना? बरोबर बोलते ना मी? येते मी. काय चाललंय तुझं नेहा? काय झालं? काय झालं काय? भाजी वरती ठेवलीस पण खालनं गॅस कोण लावणार? अशी करतात भाजी तुमच्यात, गॅस न लावता? ऍक्सिडेंट झाल्यापासून ना सगळ्या गोष्टी विसरायला होत्या, म्हणून म्हणते नको तो विषय वहिनी. हेच म्हणत होते ना मी मगाशी. हा ते जाऊ दे. का तू मला आधी सांग की तू चौकशी करणार आहेस की नाही त्याची? नाही नसशील करणार तर मला सांग, मी जाते आणि त्याची चौकशी करते. बघते वहिनी, मी गेले तर तुला नक्की सांगते. जा नक्की. मी काय म्हणते, तुझ्या पोळ्या झाल्या असतील ना? जड लागतोय डबा. वाह, तू ह्या गरम पोळ्या केल्यास हे मला बरंच वाटलंय. मी आता घरी ह्याच घेऊन जाते. कसं आहे, तुझ्या भावाला सारखी भूक लागलेली असते ग, म्हणजे आजचा त्रास वाचेल ना माझा हे मी घेऊन गेले की. हा चल. नेहा, काकू या ना. अगं यश बद्दल बोलायला आले होते. बोला ना काकू. कशी आहे त्याची तब्येत आता? ठीक आहे, म्हणजे ठीकच असेल. तुझं काही बोलणं झालं का? नाही, म्हणजे माझ्याशी कसं होईल? हो, तेही बरोबरच आहे म्हणा. पण यश औषधं वेळेवर घेतोय ना? औषधं घेण्याच्या बाबतीत दुर्लक्ष अजिबात होता कामा नये. हा, तुझं जर का बोलणं झालं ना तर चांगलं खडसावून सांग त्याला. सांगशील ना? मला एक कळत नाही काकू, त्याच्या आसपास एवढे डॉक्टर्स असताना, एवढी माणसं असताना तुम्ही कशाला त्याची काळजी घेतायत? आहेत तिथे माणसं. अगं असं कसं म्हणतेस तू? म्हणजे मला मान्य आहे की आपलं त्याचं सख्खं नातं नाहीये, पण माणुसकीचं नातं तर असतंच ना. खरं म्हणजे मीच फोन करणार होते त्याला, पण तूच माझ्या फोन मधनं त्याचं नाव डिलीट केलंयस ना. अगं नेहा, लक्ष कुठे तुझं? भाजी करपली ना.